मित्रांनो, आपलं नुकतंच हे वर्ष संपलं. आता आपण नवीन इयरला गेलोय. फर्स्ट इयरचे मुलं सेकंड इयर मध्ये गेले, सेकंडचे टी मध्ये, टीचे बी मध्ये गेले. पण शक्यतो फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या मुलांना ही अडचण असते की सर आता नवीन वर्षात गेलो तर ऍडमिशन कसं घ्यायचं. ओके, कारण ते फर्स्ट टाइम घेतात ना, त्यांना माहिती नसतं जास्त. सो ऍडमिशन कसं घ्यायचं, काय एक्झॅक्ट प्रोसेस असते, कारण रिझल्ट तर लागला नाही, मग आम्ही काय तर रिझल्ट लागेपर्यंत थांबायचं का काय वगैरे वगैरे सगळं मी या व्हिडिओमध्ये डिटेल सांगणार आहे. मित्रांनो बघा, आता समजा फर्स्ट इयर तुमचं झालंय, रिझल्ट तुमचा लागणार आहे 15 जुलै नंतर, पण कॉलेज सुरू होतं आहे आपलं साधारणतः युनिव्हर्सिटीने दिलंय की 1 ते 5 जुलै पर्यंत मुलांनी रजिस्ट्रेशन करून घ्यायचे. म्हणजे तुम्हाला रिझल्टच्या आधीच करायचंय रजिस्ट्रेशन, म्हणजे आधीच तुम्हाला फॉर्म वगैरे भरायचंय. मग याच्यात असं होऊ शकतं काही मुलांना विषय नाही निघाले तर वायडी पडेल, त्यांना ड्रॉप पडेल. ओके, जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये पण ऑलरेडी सांगितलंय की शक्यतो वायडी पडणारच नाही, कारण एकच विषय निघाला फर्स्ट इयरचा तरी तुम्ही सेकंड इयरला जाताय. ओके, पण थर्ड इयरला जाताना फर्स्ट इयर ऑल क्लिअर पाहिजे, सेकंड इयरचे 22 क्रेडिट भरले पाहिजे, तरच तुम्ही थर्ड इयरला जाता. हे क्रायटेरिया तुमचे भरत असतील तर तुम्ही पुढच्या वर्षी जे ऍडमिशन घेतलंय ते कंटिन्यू राहील, पण क्रायटेरियात बसले नाही तर मग वायडी पडेल. वायडी पडल्यावर मग काय होईल, जी फीज भरली तिचं काय होतं, तर ती फी तशीच राहते, शक्यतो कॉलेज देत नाही, पण ती पुढच्या वर्षी जेव्हा रेग्युलर येतात तेव्हा तुम्हाला कंटिन्यू केली जाते. सो सिंपल प्रोसेस आहे. रिझल्ट लागेल तेव्हा लागेल, पण मी एका कॉलेजची डेट बघितली, त्यांचं सर्क्युलर बघितलं, त्यांनी सांगितलंय की 1 ते 5 जुलैमध्ये मुलांनी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. रजिस्ट्रेशन म्हणजे या तारखेमध्ये कॉलेजमध्ये जायचं, कॉलेजमध्ये एक कॉलेजचा फॉर्म असेल, जसं फर्स्ट इयरला तुम्ही भरला तसा फॉर्म भरायचा, तुमचा फोटो, नाव, गाव सगळ्या डिटेल भरायच्या. डिटेल भरल्यानंतर कॉलेजची जी फीज असेल, तुमची स्कॉलरशिप वगैरे सोडून काय देते कॉलेज, त्याच्यामध्ये टप्प्यामध्ये इन्स्टॉलमेंट मध्ये भरता, डायरेक्ट भरता काय असेल त्यानुसार तुम्हाला ती फीज भरायची. किंवा त्याच्या आधी जर तुमच्या काही क्लिअरन्स मागच्या वर्षाचा बाकी असेल, आता पुढच्या वर्षी चालले ना, काही पोरांनी समजा हॉस्टेलमध्ये काही उद्योग केलेले असतात, तोडफोड केली असते, त्यांना फाईन टाकलेला असतो. सो तो फाईन बाकी असेल, काही प्रकारे क्लिअरन्स किंवा कुणाची मागच्या वर्षाची फीज बाकी अजून. सो ओके, सो असं काही असेल तो सगळा क्लिअरन्स तुम्हाला आधी करावा लागेल, तरच तुम्हाला नवीन वर्षात बसू दिलं जाईल, तरच तुम्हाला नवीन वर्षाचं हे फीज घेतली जाईल तुमची. नाही तर तुम्हाला पहिल्यांदा मागचंच क्लिअर करावं लागतं. ओके, फॉर्म भरला, सगळी फीज क्लिअर झाली, त्याच्यानंतर मग तुम्हाला डिपार्टमेंटमध्ये, आता सेकंड इयरला गेले म्हणजे डिपार्टमेंटमध्ये जाता, डिपार्टमेंटमध्ये गेले म्हणजे तुम्हाला क्लासरूम अलोकेट होतं. क्लासरूम अलोकेट झाल्यानंतर तुम्हाला तुमचा स्पेसिफिक रोल नंबर तुम्हाला तुमचा भेटतो आणि मग तुमची ऍडमिशन प्रोसेस संपली इथे. आणि मग रेग्युलर साधारणतः 6 किंवा 10 जुलै नंतर युनिव्हर्सिटी नॉर्म नंतर ऍक्च्युअल लेक्चर्स तुमचे सुरू होणार आहेत. सो सिंपलची प्रोसेस आहे कॉलेज तुमची सुरू होण्याची. सो मित्रांनो, या प्रकारे कॉलेज सुरू होण्याची प्रोसेस आहे. पण रिझल्ट लागल्यानंतर जर कुणाचा रिझल्ट खराब वगैरे लागला तर त्याला वायडी पडला तर त्याला मग तिथे स्टॉप करावं लागतं. ज्याला वायडी पडला तो घरी राहील, त्याला कॉलेज नाही करता येणार, त्याला घरी राहून विषय काढायचे, रेग्युलर मध्ये यायचं पुढच्या वर्षी, मग रेग्युलर कॉलेज करायचं, या वर्षी घरी राहायचं. ज्याचा तो जो क्रायटेरियात बसला, वायडी नाही पडला, तो पुढे कंटिन्यू होऊन जाईल. क्लिअर मित्रांनो? सो सिंपलची प्रोसेस मला मुलांनी विचारली होती, त्या रिगार्डिंग व्हिडिओ हवा होता, मी व्हिडिओ दिला आहे. सो हीच ऍडमिशन प्रोसेस आहे. अजून काही डाऊट आल्या खाली कमेंटमध्ये लिहा, चॅनल सबस्क्राईब करा आणि अभ्यासाला लागताय सो अभ्यासाला पर्पल हॅट ऍप्लिकेशन सोबत अभ्यास करा. लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. तुमच्या डिपार्टमेंटचे सगळ्या महत्वाचे विषयांचे, सगळ्या इयरचे इम्पॉर्टंट व्हिडिओ लेक्चर, रेकॉर्डेड कोर्सेस एकदम अफोर्डेबल प्राइस मध्ये आपल्या पर्पल हॅट ऍप्लिकेशन अवेलेबल आहे. हजारो मुलं त्याच्यातनं टॉपर होत आहे. तुम्ही सुद्धा वेळ घालू नका, लगेच कोर्सेस सबस्क्राईब करा. सगळं मटेरियल तिथे आहे, नोट्स आहे, रेकॉर्डेड लेक्चर आहे, IMP क्वेश्चन आहे, पेपर पॅटर्न आहे, युनिट वाईज सगळं आहे आपल्या सिलेबस नुसार. सो कॉलेजची वगैरे सिलेबसची वाट नका बघू, तिथून रेकॉर्डेड कोर्सेस घेऊन अभ्यासाला लागून जा, जेणेकरून कॉलेजच्या पुढे थांबा. वर्गात सर शिकवतील तिथे डायरेक्ट आन्सर आलं पाहिजे, सरांनी हे लिहिलं की तुमचं आन्सर आधी आलं पाहिजे. असं आलं तर इम्प्रेशन किती पडेल. आणि असं जात गेले तर एकदा तुम्ही अभ्यास करून गेले, कॉलेजमध्ये सर शिकवतात त्यांच्या आधी तुमचा आन्सर येत आहे, किती जबरदस्त अभ्यास होईल. वर्गात तुम्ही टॉपरच व्हाल, कॉलेज टॉपर होणार, एवढा जबरदस्त हुशार. सो थँक्यू.